Hello everyone, let's practice daily use English sentences. And our first sentence is आज सतत पाऊस पडत आहे. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? It is raining continuously today. It is raining continuously today. It is raining continuously today means आज सतत पाऊस पडत आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे या सफरचंदाची किंमत किती आहे? तर हा प्रश्न कसा विचारायचा आहे? हाऊ मच डज दिस ऍपल कॉस्ट? इट्स हाऊ मच डज दिस ऍपल कॉस्ट? हाऊ मच डज दिस ऍपल कॉस्ट? या सफरचंदाची किंमत किती आहे? नेक्स्ट सेंटेन्स तुमचे सर्व काम पूर्ण करा. कंप्लीट ऑल युअर वर्क. कंप्लीट ऑल युअर वर्क. कंप्लीट ऑल युअर वर्क. तुमचे सर्व काम पूर्ण करा किंवा तुझे सर्व काम पूर्ण कर. देन तुला हे कितीला मिळाले किंवा तुम्हाला हे कितीला मिळाले? तर हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? हाऊ मच डिड यू गेट दिस फॉर? हाऊ मच डिड यू गेट दिस फॉर? हाऊ मच डिड यू गेट दिस फॉर? तुला हे कितीला मिळाले? मी त्या दोघांनाही ओळखतो. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी त्या दोघांनाही ओळखतो तर तुम्ही हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलणार आहात? आय नो बोथ ऑफ देम. आय नो बोथ ऑफ देम. मी त्या दोघांनाही ओळखतो. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी त्या दोघांनाही ओळखत नाही. हे सेंटेन्स काय होतं? मी त्या दोघांनाही ओळखतो मीन्स आय नो बोथ ऑफ देम. देन हे जे सेंटेन्स आहे ते आहे की मी त्या दोघांनाही ओळखत नाही. हे नकारार्थी सेंटेन्स आहे. तर हे सेंटेन्स आपण कसं बोलणार आहे? आय डोंट नो either of them. मीन्स मी त्या दोघांनाही ओळखत नाही किंवा या सेंटेन्सचा अर्थ काय होतो की मी त्या दोघातल्या एकालाही ओळखत नाही. तर तेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये असं बोलायचं आहे आय डोंट नो इदर ऑफ देम. जर तुम्हाला हेच सेंटेन्स असं बोलायचं असेल की मी त्याला ओळखत नाही तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात ते तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे.